गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गोंदिया जिल्ह्याला आव्हान खात्याने रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सकाळपासून पाहिलं की गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे गोंदिया शहरातून पाहिलं मुख्य परिसर जो सिव्हिल लाईन परिसर आहे या ठिकाणी सुद्धा जे रस्ते आहेत त्यांना नदीचे स्वरूप आणि तळ्याचे स्वरूप आलेले आहे. लोकांना येण्या जाण्यासाठी या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते. अनेक लोकांच्या इथे वाहनं बंद होत आहेत. पाहिलं की या शहरातील मुख्य रस्ता आहे आणि मुख्य परिसर आहे. आपल्यासोबत काही लोक आहेत या ठिकाणी आले, आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया. आज सकाळपासून पाणी पडत आहे, काय परिस्थिती आहे? काय सांगणार आज सकाळपासून पाणी पडत आहे आणि तुम्ही रस्त्याहून येताना काय कसरत करावी लागेल तुम्हाला? गुड मॉर्निंग. मला आज सकाळी मार्केटला जायचं होतं, परंतु इतका पाऊस रात्रीपासून येत आहे कंटिन्यू की रस्ते पूर्ण जाम झाले आहे. इथं बघा, इथं समोर दोन नद्याचं मिश्रण दिसत आहे, एक जुनी नदी आणि एक पांढरी नदी. आणि ट्राफिकसाठी खूप त्रास होत आहे. गाडी चालू होत नाही आहे, चालू झाली की मग रस्त्याला चालायला गड्डी दिसत नाही आहे. कुठं नाली आहे, कुठं गड्डे आहे, कुठं रस्ता आहे तुमच्या समजूनच नाही राहिलं. असं वाटतं की बोट घेऊन निघायला पाहिजे होता आज. आता मी मंदिरासमोर थांबलो, आपण इथली परिस्थिती बघा की पुढे जाण्याची इच्छा होत नाही. काय असेल काय नाही माहीत नाही. परंतु खरंच त्याची थोडे ठीक झाली आहे. परंतु हा जो वाहतुकीचा प्रॉब्लेम आहे आणि नाली जे आहे ते तुडुंब भरली आहे. त्याचं व्यवस्थित क्वालिटी नसल्यामुळे पाणी थांबून राहतो. पाण्याचा निचरा होत नाही व्यवस्थित, कारण की बाजूला हायवेचं काम सुरू आहे, रेल्वेचे कामं सुरू आहेत, ते पण तसं थांबलेलं आहे. तर तरी शासनाने लक्ष दिलं पाहिजे की इथून त्यांनी कचरा साफ केलं पाहिजे, नाहीतर बोटची सुविधा तरी दिली पाहिजे. धन्यवाद. पाहिलं की लोकांना येण्या जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाहिलं की रस्त्यावरून चालायला बोटीची सुविधा करण्यात यावी अशी सुद्धा मागणी लोक करत आहे. आणि त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी आज संपूर्ण गोंदिया जिल्ह्याला सुट्टी जाहीर केलेली आहे. शाळांना सुट्टी जाहीर असल्यामुळे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा घरी आहेत आणि त्यामुळे कुठेतरी लोकांनी रस्त्यावर जाताना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे, अशी चित्र या ठिकाणी दिसत आहे. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया.